अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बुद्ध जयंती महोत्सव उत्साहात पार पडला। श्री देवरावदादा हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने संपूर्ण परिसर बुद्धमय झाला होता। हजारो बुद्ध उपासक उपासिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातून समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि महाबोधी महाविहार मुक्तीचा बुलंद संदेश देण्यात आला। यावेळी महाबोधी टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा या प्रमुख मागणीसाठी प्रभावी जनजागृती करण्यात आली। उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला। सायंकाळी कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भदंत बी संगपाल महाथेरो यांच्या हस्ते सामूहिक महाबुद्ध वंदना आणि धम्मदेशाने झाली। हजारो उपस्थितांनी एकसुरात बुद्धवंदना करत संपूर्ण परिसर भक्तिमय केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष दिलीपराव जवंजाळ हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंगचे अध्यक्ष इंजिनियर अरविंद गेडाम यांनी बुद्ध धम्म आणि मानव कल्याण या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले। बुद्ध धम्म हा केवळ धार्मिक विचार नसून मानवमुक्ती, विवेक, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जीवनमार्ग असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। आधुनिक काळातील विषमता, अन्याय आणि सामाजिक तणावावर बुद्ध विचारच प्रभावी उत्तर ठरू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमात ॲडव्होकेट प्रमोद गाडे, ॲडव्होकेट निलेश गजबिये, उद्योजक विनोद भौथुल, संदीप चक्रनारायण आणि प्राध्यापक सोळंके सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या ऐतिहासिक लढ्याचा आढावा घेत बौद्ध समाजाने आपल्या हक्कासाठी अधिक संघटित होण्याची गरज व्यक्त केली। भगत गौतम बुद्धांनी मानवतेला समतेचा सर्वोच्च संदेश दिला असून जात, वर्ण, लिंग किंवा सामाजिक स्तराचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान स्थान दिले, असे वक्त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले। लुंबिनी नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, आनंदवाडी, पेठपुरा, त्रिमूर्तीनगर, सुरवाडी, शिवनगरी, अशोकनगर तसेच तिवसा शहर आणि तालुक्यातील विविध शाखांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा चक्रनारायण यांनी केले। प्रास्ताविक नंदकुमार वानखेडे यांनी तर उपस्थितांचे आभार राजूभाऊ शेंडे यांनी मानले। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।